नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला नफा तोटा मधला राहिलेला समोरचा भाग क्लिअर करणार आहे. आपला नफा तोटा सुरू आहे. नफा तोटामध्ये आपण 5 प्रकारपर्यंत घेतला होता. आता 6वा प्रकार आपण इथून स्टार्ट करणार. सहावा प्रकार आपण इथून स्टार्ट करणार. चला, आपण प्रकार नंबर 6 मध्ये पहिलं गणित घेत आहे. प्रश्न काय म्हणते बघा. जर एका वस्तूची विक्री किंमत ही 15 वस्तूंच्या खरेदी एवढी आहे तर शेकडा नफा किती? म्हणजे याचा अर्थ झाला काय, लक्ष द्या. 10 वस्तूची विक्री किंमत म्हणजे त्यांना 15 वस्तू खरेदी केल्या आणि 15 वस्तूसाठी जी रक्कम मिळवली होती त्यांनी, ते वस्तू त्यांना 10 वस्तू मध्येच मिळवल्या. म्हणजे त्याचा अर्थ होते 10 वस्तूंची विक्री किंमत हे 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. तर आता इथं काय करायचं, कधीही विक्री किमतीवर काढायचं. विक्री किंमत किती आहे? 10. खरेदी किंमत किती आहे? 15. याच्यातने आपल्याला नफा किती होणार? मग 5 वस्तू एवढा नफा होणार. मग आपण करायचं आहे 10 वर 5 तर 100 वर किती? तिरपा गुणाकार 100 गुणिला 5 भागेला 10. 0 0 कट. 5 10 50. किती टक्के नफा होणार? 50% नफा होणार. चला, दुसरं गणित काय म्हणते, लक्ष द्या. जर 20 वस्तूची विक्री किंमत 30 वस्तूच्या खरेदी एवढी आहे तर शेकडा नफा किती? आता इथं काय करायचं, लक्ष द्या. सरळ 20 वर 30 म्हणजे याच्यातनी नफा झाला 10 वस्तूचा. मग करा 20 वर 10 तर 100 वर किती? तिरपा गुणाकार केला 100 गुणिला 10 भागेला किती? 20. 20 1 20, 20 पंच 100 आणि 5 10 50. किती टक्के होणार? 50% नफा. समोरचं गणित काय म्हणते, तिसरं. 400 वस्तूची विक्री किंमत ही 500 वस्तूच्या खरेदी एवढी आहे तर शेकडा नफा किती? आता इथं काय करायचं, लक्ष द्या. 400 वर 500 इथं येणार 100. मग इथं करा 400 वर 100 तर 100 वर किती? किरपा गुणाकार करणार 100 गुणिला 100 भागेला येणार 400. 00 00 कट. 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 पंच 20 म्हणजे किती टक्के? 20% नफा होईल. सॉरी, 25% नफा होईल. चला, प्रकार नंबर 7 मधलं पहिलं गणित. आपल्याला काय म्हणते गणित बघा. एक वस्तू 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत किती? आता इथं काय करायचं, लक्ष द्या. 720 नफा झाला म्हणजे 720 रुपयाला जर विकली तर 20% नफा झाला ना. मग सरळ सरळ इथं काय करायचं की 120 हे 100 वर नफा झालेला आहे. मग 120 वर 720 तर 100 वर किती? तिरपा गुणाकार करायचा 100 गुणेला 720 भागेला 120. 0 0 कट. 12 1 12, 12 सकम 72. या 6 वर 2 शून्य टाकून द्या म्हणजे उत्तर येणार आपलं 600. चला, दुसरं गणित काय म्हणते, लक्ष द्या. एक वस्तू 2520 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर आता बघू आपण. 120 वर किती येणार? 25 20 तर 100 वर किती? तिरपा गुणाकार करा 100 गुणिला 25 20 भागाला किती? 120. 0 0 कट. जसा भाग जाते तसा देऊन टाका. इथं 12 1 12, 12 2 24, उरला तिच्यात 1, 12 1 12, त्याच्यावर 2 शून्य लावून टाका म्हणजे आपलं उत्तर येणार 2100. चला, तिसरं गणित काय म्हणते. एक वस्तू 1200 रुपयाला विकल्यामुळे 25% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मग इथं करणार 125 वर 1200 तर 100 वर किती? तिरपा गुणाकार करा 100 गुणेला 1200 भागेला 125. जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. बघा 25 5 सव्वाशे, 25 चूक 100. आता एक काम करा, इथचा 0 1 इथं लावून टाका, इथचा 1 कमी करून टाका. 5 1 5, 5 8 40, 12 8 96 वर हे 1 शून्य लावून टाका म्हणजे उत्तर किती आलं? 960. चला, प्रकार नंबर 8. प्रकार नंबर 8 मध्ये पहिलं गणित काय म्हणते, लक्ष द्या. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यास 20% तोटा झाला तर
त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता तोटा होणार, पहिले नफा होत होता, आता तोटा होणार. म्हणजे आता हे 100 मधून कमी केले म्हणजे इथं आले 80 वर 800, तर 100 वर किती. तिरपा गुणाकार करायचा, 100 गुणेला 800 भागेला 80. 880 80 कट केले, इथं 10, या 10 वर हे 2 शून्य टाकून द्या म्हणजे उत्तर किती येणार 1000. चला दुसरं गणित काय म्हणते, एक वस्तू 2400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. 20% तोटा झाला म्हणजे इथं येणार 80 वर 2400, तर 100 वर किती. बघा 100 गुणेला 2400 भागेला 80, 0 कट करा, मग 8 1 8, 8 3 24, हे डबल 0 इथं टाका. आता बघा याच्यातून एक शून्य इकडे वाढून टाका म्हणजे उत्तर येणार 3000. चला आता याच्यातनी प्रकार नंबर 8 मध्ये तिसरं गणित. आता तिसरं गणित काय म्हणते लक्ष द्या, एक वस्तू 11040 रुपयाला विकल्यामुळे 8% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. सरळ सरळ 8% म्हणजे 100 मधून 8 मायनस केले म्हणजे उरणार 92. 92 वर 11040, तर 100 वर किती. किंवा गुणाकार केला, 100 गुणेला 11040 भागेला करणार 92. जसा जिथं भाग जाते तसा देऊन टाका. बघा 92 एक 92, 92 एक 92, इथं 92 गेल्यानंतर उरले किती याच्यात. बघा 100 पर्यंतचे 8 आणि समोरचे 10 म्हणजे टोटल झाले 18. मग आता 9 दोन्ही 18 होते आणि 2 दोन्ही 4 होते म्हणजे 92 दोन्ही 184, हे 0 आला वर आणि 120 वर डबल शून्य लावून टाका म्हणजे उत्तर येणार 12000. चला प्रकार नंबर 9. प्रकार नंबर 9 मध्ये गणित काय म्हणते, अने एक घड्याळ 450 रुपयाला विकली तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती, तर त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवी होती. आता इथं आपण काय करणार लक्ष द्या, एवढ्याला विकली तेव्हा तोटा झाला ना, मग सर्वात पहिले तोटा उचला. 10% तोटा म्हणजे किती 90 वर 540, नंतर काय विचारलं की 20% नफा म्हणजे 120 वर किती. किरपा गुणाकार करायचा, 120 गुणेला 540 भागेला 90, 0 कट, 9 1 9, 9 सक 54, 12 सकम 72, वर 1 शून्य टाका म्हणजे उत्तर होणार 720. चला दुसरं गणित काय म्हणते, अने एक घड्याळ 680 रुपयाला विकली तेव्हा त्याला 15% तोटा झाला. जर 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती, तर त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवी होती. मग सरळ सरळ बघा 15 कमी केले म्हणजे आले 85, 85 वर 680, तर 110 वर किती म्हणजे 10% नफा झाला ना. मग इथं करणार आपण 110 गुणेला 680 भागेला येणार 85. जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाकायचा. बघा आता इथं 5 न भाग इथं पण जाते, 5 न भाग इथं पण जाते, जसा जिथं भाग जाते तसा देऊन टाका. बघा 5 1 5, 5 दोन्ही 10, उरला किती 1, 5 दोन्ही 10, इथं 5 1 5, उरले 3, 5 7 35, 17 1 17, 17 चूक 68, हे 0 इथं 22 गुणेला 4, 22 2 22 चूक 88, सरळ सरळ 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 केलं तरी चालते. हे 1 0 लावून टाका, उत्तर किती येणार 880. बघा तिसरं गणित काय म्हणते बा, अने एक घड्याळ 450 रुपयाला विकली तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती, तर त्याने ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवी होती. आता इथं काय झालं लक्ष द्या, सरळ सरळ 10% म्हणजे इथं येणार 90 वर 450, तर 120 वर किती. किरपा गुणाकार केला, 120 गुणेला 450 भागेला 90, 0 कट, 9 1 9, 9 5 45, 12 पंच 60, वर 1 शून्य लावून टाका, उत्तर येणार 600. बघा प्रकार नंबर 10. प्रकार नंबर 10 मध्ये पहिलं गणित, अने एक कपाट 20% नफ्याने विकला. जर त्याने ते कपाट 25% नफ्याने विकला असता, तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. मग आता इथं काय होणार लक्ष द्या,
सरळ सरळ 20 आणि हे 25. 20% नफा, 25% नफा, दोघातला फरक किती आला? 5चा. मग इथं करा तुम्ही 5 वर 50 तर 100 वर किती? 100 गुणेला 50 भागेला 5. 5 5 कटले म्हणजे या 10 वर हे शून्य लावून टाका म्हणजे उत्तर येणार आपलं 1000. तर दुसरं गणित काय म्हणते? एका अने एक कपाट 15% नफ्याने विकला. जर त्याने ते कपाट 8% नफ्याने विकला असता तर त्याला 42 रुपये कमी मिळाले असते. इथं त्याला कमी मिळाले कारण साहजिकच आहे, पहिले 15% होते नंतर 8% आहे तर कमीच भेटणार. मग इथं 15 मधून 8 मायनस केले उरले किती? 7. मग 7 वर 42 तर 100 वर किती? किरपा गुणाकार करणार 100 गुणेला 42 भागेला 7. 7 एक 7, 7 च 42 या 6 वर डबल शून्य टाकून द्या म्हणजे उत्तर येणार 600. चला आता इथं काय सांगितलं त्यांनी? अने एक कपाट 10% तोट्याने विकला. जर त्याने ते कपाट 10% नफ्याने विकला असता तर त्याला 300 रुपये जास्त मिळाले असते. आता इथं नफा तोटा दोन्ही आलेले आहे म्हणजे इथं काय करणार? लक्ष द्या, 10% तोटा म्हणजे इथं येणार 90. आता नंतर सांगितलेलं आहे की 10% नफा म्हणजे इथं येणार 110. बरं या दोघातला फरक कितीचा? या दोघातला फरक येणार 20चा. मग आता 20 वर 300 तर 100 वर किती? 100 गुणेला 300 भागेला करा 20. 0 0 कट, बे एक बे, बे एक बे उरला 1, बे पंच 10, याच्यावर 2 शून्य टाकून द्या म्हणजे इथे येणार 1500 रुपये. बघा आपण या पद्धतीने हे असे गणित सॉल्व्ह करू शकतो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये 5 प्रकार घेतले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रकार घेतलेले आहेत. आता याच्यानंतरचे जे हे राहतील प्रकार राहतील ते समोरच्या व्हिडिओमध्ये येतील. जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चांगले जे विद्यार्थी चांगली प्रॅक्टिस करत आहे किंवा चांगला अभ्यास करत आहे त्या व्यक्तीपर्यंत जर हे शेअर होत असेल तर खूपच चांगलं. त्या मुलांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.